दहिसर टोल नाक्यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। दहिसर टोल नाक्यासंदर्भात दहिसर टोल नाक्यावर जी काही वाहतूक कोंडी होते त्या बाबतीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक या ठिकाणी मागणी केली होती। आमदार प्रकाश सुर्वे देखील त्या बैठकीत होते आणि तिथं जी काही वाहतूक कोंडी होते त्याला लोकांना दिलासा देण्यासाठी काही शॉर्ट टर्म आणि मिड टर्म लॉंग टर्म निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। पोलीस आयुक्त होते, त्यामुळे तात्काळ MSRDC आणि पोलीस डिपार्टमेंट आणि टोल ऑपरेटर यांची बैठक झालेली आहे आणि तात्काळ त्याला जे काही सोल्युशन काढायचं आहे ते देखील त्यामध्ये काढण्यात आलं आणि त्याचा फायदा उद्यापासून लोकांना दिसेल। सर, एक तास लोकांना रांग लावायला लागत होती। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या लाईट व्हेकलला टोल मुक्ती दिली होती, तरीसुद्धा मुलुंडला ट्रॅफिक जाम होत नाही आहे, आनंदनगर नाक्यावर ऐरोलीला ट्रॅफिक जाम होत नाही आहे, परंतु दहिसर टोल नाक्यावर मात्र ट्रॅफिक जाम होत होती। त्यामुळे भाईंदरकर जनतेनं अनेक वेळा आवाज उठवला, अनेक वेळा आंदोलनं केली। मी स्वतः त्या टोल नाक्यावर जाऊन 3-3 वेळा बैठका घेतल्या, पोलीस अधिकारी, MSRDCचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, परंतु निर्णय लागत नव्हता। त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि बैठकीमध्ये जो टोल नाका आज दहिसरच्या नाक्यावर आहे तो पुढे शिफ्ट करण्याचा निर्णय झाला आणि दिवाळीपूर्वी तो टोल नाका पुढे सरकवण्याचे निर्देश आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे आणि तोपर्यंत लोकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही परवाच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता टोल नाक्यावर स्वतः सगळे नवी मुंबई आपल्या मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त नितिक कौशिकजी, MSRDCचे सगळे अधिकारी, त्याचबरोबर आमचे नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी जाऊन दिवाळीपर्यंत सुद्धा लोकांना त्रास होऊ नये यासाठी त्या टोल नाक्यामध्ये अजून काही चेंजेस करता येतील का याची आम्ही पाहणी करणार आहोत। परंतु महत्त्वाचा जो निर्णय मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी जो झालेला आहे, दिवाळीची भेट असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली असं म्हणायला हरकत नाही की तो टोल नाका हा पुढे शिफ्ट होतोय आणि त्यामुळे मीरा भाईंदर वासियांना त्याचा फार मोठा फायदा होता।